₹3 किलो असणाऱ्या ऊसाला आज आपण पोत्यागणे ₹400 रेट वाढलेलं मटेरियल टाकणार आहे. आज आपण आता मटेरियल कुठली टाकणार आहे ती तुम्हाला सांगतो. ऊस बांधणीकडे गेला तरी बी मी आज बुजवटाच करतोय. सगळं असतं आपलं लेट पण थेट असतं. सगळ्यात पहिल्यांदा की नाही, आपल्या अकाउंटवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा. आता आपण बुजवटा करणार आहे आणि बुजवट्याला आपण एकराचं मटेरियल तुम्हाला सांगतो बरं का काय घ्यायचं ती. सगळ्यात पहिल्यांदा मला एक म्हणायचं आहे बरं का, या कंपनीवाल्यानं त्या पोत्या कुठनं पोतं फोडायचं ती लिहिलं पाहिजे बरं का. राव टाकाय जेवढं टायमिंग लागत नाही तेवढं ते पोतं फोडाय टायमिंग जातं या टकोर आउट होते. चला आता मटेरियल कुठलं घेतलंय ती तुम्हाला सांगतो. 10-26ची एक बॅग, मॅग्नेशियमची एक बॅग, सिलिकॉनची एक बॅग, युरियाची एक बॅग, हुमिक 10 किलो, पॉलिसल्फेटची एक बॅग आणि पोट्याची एक बॅग आणि नंतर सगळ्याला पाणी सुटू नये म्हणून निंबोळीची एक बॅग. आता पोती उचलू आपलं किती जर गेलं मनक तरी आपण शेवटी ऊसालाच घेतोय दणक बरं का. गेल्या वेळेचा ऊस बघितला तुम्ही, बुजवट्यावर गेलता तेव्हा मी चळी घेत होतो. आता बांधणीकडे आलाय तरी मी बुजवटा करतोय. विषय काय माहिती आहे का, त्याला ड्रीपमधनं 10-15 दिवसातनं किंवा 20 दिवसातनं एखादं जरी खत गेलं तरी ऊस चांगला हिरवागार राहतो. आपण खत सोडलं पाहिजे. तर ऊस कसा आहे आपला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सरी हाय 5 फूट, त्यात ट्रॅक्टर घातलाय 3 फूट माती उडवायला. ऊस हाय 265, त्याला दिवस लागतात 366 बरं का. चला की नाही, ड्रीपमधनं जर खतं सोडली आणि टायमाला खतं जर दिली, मापात द्यायची बरं का. मापात पाप करायचं नाही, जेवढं लागतंय तेवढं द्यायचं, मग ऊस बघायचा.